ह्याच्यात आहे ना तुम्हाला सांगतो महत्वाचं. आता हे बैल आहे जवळ म्हणून सांगतो. आता हा सायदाती बैल आहे. वळू आहे. गया काढतो आता येईल एक संध्याकाळी एक गया येणार आहे. हा आता हे काढेल. एका दाव्यावर असतो. बैल आहे ना एका दाव्यावर बैलाला जर जीव लावला तर ते एका दाव्यावर राहतात. आता सायदाती वळू एका दाव्यावर ठेवणं लय म्हणजे अवघड काम आहे. पण ते असतात आमचे सगळेच जनावर एका दाव्यावर असतात. मग ते स्ट्रेस मध्ये राहत नाहीत. माइंड फ्री राहतात. आता बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो गाडगे साहेब 3-3 डाव्या ओळवे ताप दिवसभर लावलेला आहे हा. एकदम कडक. हा. पण एका डाव्यावर ठेवल्याचा फायदा काय होतो नक्की? पहिली गोष्ट आहे ना ते म्हणजे आता प्रत्येकाचं माइंडसेट वेगळं असतं. हा. पण त्या 2 यशनी 4 कासरण ह्याची गरजच नाही. पहिली गोष्ट बैलांना बैल एका दाव्यावरच राहिला पाहिजे. तो जर एका दाव्यावर राहत नसेल तर ती तुमची चूक आहे. त्या बैलाची चूक नाही. तो जर तुम्हाला मारत असेल तर तुम्ही काहीतरी त्याला केलेलं आहे. त्यामुळे ते तुम्हाला डोक्यात ठेवलंय त्यानं. म्हणजे आता गरम गरम ओळवे म्हणून 2 कासरा असतो का एका कासऱ्यावर पण राहतो? ते गरम काय गरम सगळेच बैल असतात. हा तुम्ही बघा आता मैदानात म्हणजे कोण आता मैदानात तुम्ही जाता म्हणून बघता सगळे आपापल्या ह्यानं असतातच. एखादा शांत असतो पण बैल हे हातावरच पाहिजे मालकाच्या. मालकाच्या तो काय हा मग किती बी रागीत असू द्या. थोडक्यात एक देवगुणीपणा त्यात बैलात पाहिजे. ते मालकाचं आणि त्या बैलाचं कसं नातं आहे त्याच्यावर ते राहतंय बघा. आता ह्यो बैल आहे का नाही आपल्याला आहे का नाही माझी इच्छा आता होईल का नाही माहिती नाही. पण बावधनच्या बगाडाला चालवायची माझी इच्छा आहे. आणि दुसरं एक लाकूड स्पर्धेत एक न्यायचा त्याला जे मोठ्या मापाचा बैल आहे. ताकदीचा बैल आहे ह्यो. नाही खरंच बैल मापाला लय मोठा आहे तुमचा. ह्याला आहे ना न्यायचा म्हणजे आपल्याकडे आहे म्हणून न्यायचा. असं काय ते काय बैल आहे त्या योग्यतेचा आहे म्हणून न्यायचा.